गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी वॉकिंगला फार लेट गेली होती, उशीर झाला होता म्हणून मी काही व्हिडिओ आज बनवलेला नाही आहे. आंघोळ झाली आहे आणि ती आता खेळते आहे. चला दाखवते. कृतिका इकडे बघ. ए बाळा, थंडीचं आम्हाला असं पॅकिंग करून द्यावं लागते कृतिकाला, कारण की स्वेटर घालत नाही तर फ्रॉकवर टी शर्ट असं काहीतरी युनिक असं घालून द्यावं लागते. कृतिकाची आंघोळ झाली आहे आणि आंघोळीचा ब्रश आणून ती इथे काम करत आहे. असं टी शर्ट घालून द्यावं लागतं तिला फ्रॉकवर, कारण फ्रॉक हवाच असतो तिला, त्यामुळे. अरे बापरे, डॉलची आंघोळ सुरू आहे इथे. फ्रॉकवर टी शर्ट असं युनिक आम्ही घालून दिलंय तिला, कारण थंडी फार आहे आणि लहान मुलं टोपा स्वेटरला नाहीच म्हणतात, त्यामुळे असं. कृतिका, लुक ॲट मी, से हाय. बघा काय करत आहे कृतिका तू? अच्छा, हेडला ब्रश करत आहे. अच्छा, असं हेडला ब्रश करावं लागतं. आता काय करते आहे? अरे बापरे, आंघोळ सुरू आहे बेबीची. आता कृतिका आपल्या सायकलला सुद्धा ब्रश करून आली. बापरे, लहान मुलांची जी बुद्धी असते ती खरंच खूप शार्प माइंडेड. आपल्याला सुद्धा सुचणार नाही की सायकलला अशा प्रकारे आपण ब्रश करू. कृतिका, बाय. झालं मम्प्यू? अशी सुरू असते आमच्या कृतिकाची मस्ती. आज आपण बनवणार आहे तुरीच्या दाण्याची आमटी. विदर्भात खूप केली जाते, खूप चविष्ट लागते ही. आपण भाकर सोबत खाऊ शकतो, भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. याला तुम्ही नक्की बघा आणि बनवून बघा. आपण 3 टोमॅटो आणि 4 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या. छान याला असं होऊ द्यायचं आहे कढईमध्ये. मग आपल्याला मिक्सरमध्ये याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. यामध्ये आपण थोडं तेल घालून याला ठेवलं होतं कढईमध्ये. आता हे तुरीचे दाणे आहे, हे 2 छोटे जे शेर असतात त्याचं हे मेजरमेंट आहे. हे तुरीचे दाणे 2 शेर आहेत. याला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान मऊ झाले आहेत टोमॅटो बघा. आता आपण इथे तुरीचे दाणे त्याच कढईमध्ये टाकून छान भाजून घेणार आहोत. कलर चेंज होतपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. छान भाजून झाले आहे टोमॅटो पण आणि तुरीचे दाणे पण. आपण यात ऑइल घातलं आहे, 2 चम्मच ऑइल आहे. राई आणि जिरा घातला आहे, त्याला छान होऊ द्यायचं आहे. आपण इथे 1 मोठा ऑनियन घेतला आहे. आपला ऑनियन झालेला आहे. आपण आता या स्पूननी 2 चम्मच अद्रक आणि लसणाची पेस्ट घालणार आहे याच्यात. अर्धा चम्मच हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार आपण आता याच्यात मीठ ॲड करणार आहे आणि थोडं कोथिंबीर ॲड करणार आहे. याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण टोमॅटोची पेस्ट ॲड करत आहे. आता तुरीच्या दाण्याचं वाटण आहे, हे सुद्धा ॲड करत आहे. आता आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिट छान होऊ द्यायचं आहे. थोडं त्याच्यात पाणी ॲड करायचं होतं. आपलं गंज थोडं छोटं होत होतं म्हणून मी दुसऱ्या गंजात ॲड केलं आहे. आता थोडं मी गुळाचा खडा टाकला आहे छोटासा, चव बॅलन्स होण्यासाठी. आपली भाजी तयार झाली आहे.
तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत कशाही सोबत खाऊ शकता, पण भाकरीसोबत याचं कॉम्बिनेशन मस्त लागतं. आपली विदर्भ स्पेशल तुरीच्या डाळीची आमटी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.